Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. Once again, I welcome all of you in the name of Jesus. तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी पुन्हा एकदा स्वागत करीतो. And what a joy to meet all of you again. आणि किती मोठा हा आनंद आहे तुमच्या सर्वांशी पुन्हा भेटणे. Praise God. Hallelujah. We are blessed people. आपण आशीर्वादित लोक आहोत. The Bible says it. आणि पवित्र शास्त्र हेच सांगतं. We are blessed people. आपण आशीर्वादित आहोत. And we cannot and we should not come out of this consciousness. आणि आपण या जाणीवतेतनं या आपल्या विवेकातनं कधी बाहेर आलं नाही पाहिजे. We are blessed आपण आशीर्वादित in आहोत all things, सगळ्या गोष्टींमध्ये, spiritually, आत्मिक in all areas. सगळ्या भागांमध्ये. Because Christ has not just covered our spirits, but He's covered our spirit, soul, and body. आणि ख्रिस्ताने फक्त आत्माच नाही तर आपला जीव, आत्मा, शरीर तिघांनाही आवरण घातलेलं आहे Praise त्याचं. God. We are blessed in our spirit. आपण आत्म्यामध्ये आशीर्वादित We are आहोत, blessed in our soul. आपल्या जीवामध्ये We आशीर्वादित are आहोत blessed in our body. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण आशीर्वादित आहोत. We are saved in our spirit. आपल्या आत्म्याचं तारण झालंय, We are being saved in our souls. आपल्या जीवामध्ये पण आपलं तारण झालंय We are going to be saved in the body at the coming of the Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आपल्या शरीराचं सुद्धा तारण होणार आहे. Amen. So it's Hallelujah. not just the spirit, but spirit, soul, and body. आणि फक्त आत्माच नाही तर आत्मा, जीव, शरीर Amen. तिन्हीचं तारण झालेलं आहे. The spirit and the soul, आत्मा आणि जीव though they are connected to each other, ते दोघही एकत्र जोडलेले आहेत एकमेकांशी, but the body पण जे शरीर which आहे God gave, जे आपल्याला देवाने दिलेलं where the आहे, spirit and the soul will reside, जिथे आत्मा आणि जीव त्याच्यामध्ये राहतो, is also important. ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. And God wants His body to be perfect in health. आणि देवाला हवंय की आपलं शरीर हे परिपूर्ण असावं आरोग्यामध्ये. Amen. God wants us as God's children to see good days. आणि देवाला हवंय की त्याच्या लेकरांनी चांगले दिवस पाहावे, Good days. चांगले दिवस. Because the Bible says, कारण हे पवित्र शास्त्र सांगतो God's desire is that His children must live and see good days. देवाच्या लेकरांनी चांगलं जीवन जगावं आणि चांगले दिवस पाहावे. Amen. And God wants His children to enjoy life. आणि देवाला हवं की त्याच्या लेकरांनी जीवनाचा आनंद घ्यावा. They must enjoy this life. हे जे जीवन आहे त्याचा त्याच्या लेकरांनी आनंद घ्यावा. Praise God. Many of us and God's children think that our enjoyment will begin when we enter into the heavenlies. आणि अनेक लेकरांची अशी समजूत असते की जेव्हा आपण स्वर्गामध्ये प्रवेश करू तेव्हा आपल्या जीवनाचा खरा आनंद सुरुवात So होईल. they look at this life as a life of impossibilities. Things will never change for them. आणि ते या जीवनाकडे असं बघतात की या जीवनामध्ये हे काही गोष्टी बदलणारच नाही, अशक्य गोष्टी आहेत असंच ते So बघतात त्या they've जीवनाला. taken things for granted. आणि म्हणून ते जे काही या गोष्टी आहेत या जीवनातल्या त्यांना असंच घेतलेलं आहे That त्यांनी. life on earth is difficult आणि ह्या पृथ्वीवरचं जीवन त्यांच्यासाठी अवघड होऊन and जातं it will not change. आणि हे बदलणार नाही. Suppose they are suffering or struggling, आणि समजा ती लोक कुठल्या संघर्षातनं चाललेले आहेत they have taken to granted or they have accepted that this will never change. आणि मग त्या लोकांनी तो संघर्ष स्वतःहून स्वीकारलेला आहे आणि असं समजूत घेतलीये की हे संघर्ष माझ्या जीवनातनं संपणार नाही. But that's not what the Bible says. पण असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगत नाही. The Bible says, उलट आपल्याला काय सांगतं पवित्र शास्त्र? if you want to enjoy life जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे and if you want to see good days, आणि जर तुम्हाला चांगले दिवस पाहायचे, that means God is desiring. याचाच अर्थ काय? देवाची ही इच्छा आहे. That means God tells us how you can do this, आणि मग देव आपल्याला इथे सांगत आहे की आपण हे कसं केलं how पाहिजे, you can enjoy life, कसं तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता, how you can see good days. कसे तुम्ही चांगले दिवस अनुभवू शकता. Praise God. Hallelujah. Because the Bible says कारण पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे Jesus was manifested की येशू ख्रिस्त हा प्रकट झाला that you may have life of what? की जेणेकरून तुम्हाला कुठलं जीवन मिळावं, Life of struggle संघर्षाचं or life of abundance? काय विपुलतेचं जीवन, Life of suffering संघर्ष or life of abundance? का विपुलतेचं जीवन, Life of sickness आजाराचं or जीवन life of health? का आरोग्य जीवन. What kind of life God gave us
कुठल्या प्रकारचं जीवन देवाने आपल्याला दिलेलं through आहे Christ. ख्रिस्ताद्वारे? It is the life of abundance. हे आहे विपुलतेचं जीवन. Praise God. हालेलुया. This evening, या संध्याकाळी what I want to share, and I don't know why the Spirit of God put this in my heart. आणि मला माहित नाही की पवित्र आत्म्याने हा विषय माझ्या मनात का टाकला. I never even thought about it. मी कधी याविषयी विचार सुद्धा केला नव्हता. Though we may have heard this in the past. आपण हे कदाचित भूतकाळात कधीतरी ऐकलं असेल. But maybe this is what the Lord wants us to hear tonight. पण देवाची इच्छा आहे की या विषयी आज आपण संध्याकाळी ऐकावूया. The Lord asked, or rather this was the topic. हा जो संदेश आहे किंवा विषय आहे, How to handle तो विषय काय आहे की how to handle when people insult or revile against you. की लोक जेव्हा तुमचा अपमान करतात तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली पाहिजे. Or even mock you. किंवा तुमचे जे थट्टा करतात. We all have gone through insults. आपण सगळेजण त्या कुठल्या ना कुठल्या वेळी अपमानातून जात असतो. We have gone through people mocking us. आपल्यावर लोक आपली थट्टा मस्करी करतात. Yeah? Or they speak all kinds of wrong things against us. किंवा आपल्याविषयी सगळे चुकीचे लोक बोलत असतात. So in this condition, अशामध्ये God's children, what is God expecting that his children must do? मग देवाची काय इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी कसं हाताळली पाहिजे ही परिस्थिती. And many times, अनेकदा this area, हा जो विषय हा जो भाग आहे, we never look from the scriptures side. आपण तो वचनाद्वारे कधीच हाताळला नाही किंवा पाहिला नाही. We always want to justify, or we always want to handle those things by our own understanding. आणि नेहमी मग आपण काय करतो, ही जी परिस्थिती आहे आपल्या समजबुद्धीनेच हाताळतो. And we think if I hear something against me, let me go back and prove it that that's not right. आणि मग अनेकदा आपण असा विचार करतो, जर माझ्याविषयी जर मी काही वाईट ऐकले किंवा चुकीचं ऐकलंय तर मला जाऊन ते काय बरोबर आहे ते लोकांना सांगू द्या. Many people want to justify themselves. आणि अनेकांना आपल्या स्वतःविषयी न्याय करायचा आहे किंवा लोकांना सांगायचं आहे. They want their side to be clear before people. आणि त्यांना हवंय की त्यांनी लोकांसमोर स्वतःची बाजू ही काय क्लिअर करायची आहे. No one should know that I am wrong. आणि कोणाला असं नकोय की मला कोणीतरी चुकीचं समजावं. No one should know that I have never done any kind of wrong. आणि Or everyone should know that I have never did any wrong. आणि अनेकांना असा विचार असतो की कोणीही मला चुकीचं काही केलंय असं म्हणू नये. And if anything wrong has happened, आणि जर काही चुकीचं घडलंच, they want to give many reasons as to why it happened. आणि मग त्यांना अनेक त्याच्या मागची कारणं द्यायची असतात लोकांना की हे असं का घडलं. The reason is, कारण काय आहे, this nature of the flesh, हे जे स्वभाव आहे या शरीराचा, it will never accept तो कधी स्वीकारत नाही any kind of things that go against it. जे या शरीराच्या विरुद्ध घडतंय ते शरीराचा स्वभाव आहे की ते स्वतः कधी स्वीकारतच नाही. It is not ready to submit. आणि हे जे शरीर आहे त्याच्या अधीन जाण्यासाठी कधीच तयार नसतं कशाच्याही. The soul of man is very, very important. आणि हा मनुष्याचा जीव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. So many times, आणि म्हणूनच because we don't know from the word of God, आणि आपल्याला वचनाद्वारे काही माहित नसतं, when such things arise against us, आणि ह्या गोष्टी आपल्या विरुद्ध अशा उभ्या राहतात, people start talking against us, लोक आपल्या विरुद्ध बोलायला लागतात, mock us, आपली चेष्टा करतात, insult us. आपला अपमान करतात. What to do? काय करायचं मग? And what is the Bible saying about this? आणि याच्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं? Now the Bible in Matthew's आणि मत्तैमध्ये 5:11, 5:11 the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला and if you सांगतं, open Matthew's 5:11, मत्तै 5:11, we have read this verse many times, आपण अनेकदा हे वाचलेलं आहे. but let's read it again and let's look at from a different perspective.
आपण पुन्हा एकदा ते वाचूया आणि त्याच्या मागचा दुसरा दृष्टिकोन पाहूया. The Bible says, पवित्र शास्त्रात. "Blessed are you when men shall revile you, persecute you, and shall say all manner of evil falsely against you for my name's sake." जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात, तेव्हा तुम्ही धन्य आहात. Now, the first thing God's children must know, आणि सर्वप्रथम देवाच्या लेकरांनी हे जाणलं पाहिजे, people will come against you. लोक तुमच्या विरुद्ध येणारच. They will insult you. ते तुमचा अपमान करणारच. They will revile. ते तुमच्या छळ करणारच. They will speak all manner of evil against you falsely. आणि सर्व वाईट लबाडीने तुमच्या विरुद्ध बोलणारच. This is not a kind of a shocker for God. It's not a shocking thing for God. आणि हे काय देवासाठी कुठले आश्चर्यकारक करणारी गोष्ट नाहीये. And this should not be a shocking thing even for God's children. आणि त्यामुळे देवाच्या लेकरांना सुद्धा याच्याविषयी काही आश्चर्य करायची गोष्ट नाहीये ती. If we knew that these things are going to come, आणि जर आपल्याला माहिती आहे की या सर्व गोष्टी आपल्या विरुद्ध येणारच आहेत, our response should not be a shocking response. मग आपला त्याच्या प्रति जो प्रतिसाद असेल तो काय आश्चर्य करणारा असा नसावा. In fact, we need to know from the Bible how to be prepared and how to handle the situation. उलट आपण तयार असलं पाहिजे की वचनाद्वारे आपण ही परिस्थिती कशी हाताळायची. So don't be suddenly shocked. आणि म्हणून एकदम अचानक असं आश्चर्य मानून घेऊ नका. Or धक्का लागून घेऊ नका. Oh, why I'm facing these things? की का या गोष्टी माझ्या समोर आल्यात, Why माझ्या पुढ्यात people are आल्यात, talking against me? का लोक माझ्या विरुद्ध बोलत आहेत. Oh, there's nothing wrong that I've done to anyone. मी तर कोणाचं काही वाईट केलेलं नाही. I'm living the best life that I can. आणि जे काही उत्तम जगायचं ते तर मी जगत आहे. But then why these people are speaking against? मग तरीही लोक माझ्या विरुद्ध का बोलत आहेत. I did so good to them. मी त्यांच्या बरोबर तर इतकं चांगले वागले. I helped them. मी त्यांची मदत केली. I gave them finance, helped them with money. आर्थिक दृष्ट्या मी त्यांची मदत केली. I supported them. मी त्यांना पाठबळ दिलं. But why they are speaking against me? तरी ती माझ्या विरुद्ध का बोलत आहेत. And when I did the best, आणि मी त्यांच्यासाठी उत्तम केलं, how can they say wrong things about me? तरी ते माझ्या विरुद्ध कसे काय बोलू शकतात. See, these are the questions of many God's children. असे अनेक प्रश्न हे देवाच्या लेकरांचे This can happen in the family. हे कुटुंबामध्ये पण घडू It शकतं. can happen in a friend circle. किंवा मैत्री जे आहे मित्र मैत्रीण त्यांच्यामध्ये घडू It शकतं. can happen in your professional world. तुमच्या जे नोकरीच्या ठिकाणी हे असं घडू शकतं. Moreover, it can happen in your church. आणि हे सर्वात जास्त किंवा तुमच्या चर्चमध्ये मंडळीमध्ये सुद्धा असं घडू शकतं. Now you may feel, oh no, how can this happen in the church? तुम्ही तर म्हणताल, अरे असं हे मंडळीमध्ये तर कसं घडेल. In the church, मंडळीमध्ये there are people. लोक आहेत. The church is not full of angels. आणि ते मंडळी काय पूर्ण दूतांनी भरलेली The नाहीये. church is full of people. लोकांनी भरलेली आहे. And people are not perfect. आणि ही जी लोक आहेत ती काय परिपूर्ण नाहीत. We are expecting when people enter the church, they must become perfect in day one. आणि जे आपण अशी अपेक्षा करतो की चर्चमध्ये जेव्हा लोक प्रवेश करतात त्या पहिल्या दिवसापासून ते परिपूर्ण होतात. The first response comes, church people have spoken like that. आणि पहिला जर लोकांचा प्रतिसाद जर काय असेल त्याच्याविषयी, तरी मंडळीची लोक अशी बोलली. My own church people. माझी स्वतःच्या मंडळीतली लोक, चर्च मधली लोक. The way that we respond आपण जो प्रतिसाद देतो clearly tells आपल्याला स्पष्ट सांगतं that we don't know the word in this area. की आपल्याला या भागामध्ये वचनच माहित That's why नाही. we are shocked. म्हणून आपल्याला धक्का बसतो. So wherever people are, आणि म्हणून जिथे कुठे लोक आहेत, whether family, friends or church, कुटुंब असू दे, मित्रमैत्रिणी असू दे किंवा मंडळीतली you लोक असू will दे, expect people to revile and insult and speak against you. मग तुम्ही तुमच्या विरुद्ध लोक बोलणारच, तुमच्या विरुद्ध लबाडी खोटीची लोक बोलणारच. But then what to do? पण मग आता करायचं काय. Now, the most important fact or truth in this verse, Matthew 5:11 is, आणि या जे वचन आहे मत्ते 5:11 यातला खरा अर्थ काय आहे. it says when men revile against you, जेव्हा लोक तुमचे छळ करतात, अपमान करतात,
speak all manner of evil. आणि सर्व लबाडीचे गोष्टी तुमच्या विरुद्ध बोलतात, खोट्या गोष्टी बोलतात. Do you know why they do it? तुम्हाला माहिती ते असं का करतात? The simple reason is, आणि त्याचं खरं कारण काय आहे? the verse starts with, it says you are blessed. आणि ते वचन कशाने सुरू होतंय की तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित आहात. Because you are blessed, आणि तुम्ही आशीर्वादित आहात because you are in that blessing of God, आणि तुम्ही त्या देवाच्या आशीर्वादांमध्ये चालत आहात म्हणून people will speak against, लोक तुमच्या विरुद्ध बोलणारच, insult, तुमचा अपमान करणार, speak all manner of wrong and evil things. सर्व गोष्टी चुकीच्या आणि खोट्या गोष्टी तुमच्या विरुद्ध बोलणार. Now in reality, पण सत्यामध्ये तर काय आहे? are these people ही जी सर्व लोक आहेत who are speaking against you, जी तुमच्या विरुद्ध बोलत आहेत, are these really the people ही खरीच ती लोक आहेत का that you are talking evil and all insulting words against you? जी तुमच्या विरुद्ध ही अपमानाची भाषा बोलतायत, खोटं बोलतायत? Remember one thing, एक लक्षात घ्या, people जी ही are लोक only instruments of God or instruments of Satan. ही जी लोक आहेत ती एकतर सैतानाचे किंवा देवाकडनं चालवली जातात. When people revile, जेव्हा लोक तुमचा छळ करतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, mock you, तुमची चेष्टा मस्करी करतात, they will all speak wrong, evil things against you. जे सर्व चुकीचे वाईट गोष्टी तुमच्या विरुद्ध बोलतात, They are completely under the influence of the devil. ते पूर्णपणे सैतानाच्या प्रभावाखाली असतील. Now, God's or Satan's influence can come even upon believers. आणि ह्या सैतानाचा प्रभाव विश्वासू लोकांवर सुद्धा येऊ शकतो. People of God can also get influenced by evil. आणि जी देवाची लेकरं आहेत ती सुद्धा या सैतानाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. Anyone can come, कोणीही येऊ शकतं, whether it's God's children देवाची लेकरं असू दे or if the world. किंवा जगातली लोक असू देत. The world is already under the sway of the evil one, the Bible says. आणि जग तर अगोदरच त्या सैतानाच्या अधीन आहे, त्याच्या प्रभावाखाली आहे, हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. But for us, the shocking news is पण आपल्यासाठी धक्कादायक गोष्ट काय आहे? that God's children are not expected to do this. Why they are doing it? आणि देवाच्या लेकरांकडनं, देवाच्या लोकांकडनं ही अपेक्षा नसते. No. The truth is, पण सत्य काय आहे? even God's people can be influenced by Satan if they give place to Satan. ही देवाची जी लोक आहेत ती सुद्धा सैतानाच्या प्रभावाखाली येऊ शकतात जेव्हा ते सैतानाला जागा देतात तेव्हा. Peter came under the influence of Satan. पेत्र सुद्धा त्या सैतानाच्या प्रभावाखाली आला. And he was trying to stop Jesus from going on the cross. आणि तो येशू ख्रिस्ताला क्रूसावर जाण्यापासून रोखत होता. So when Jesus spoke to Peter, it was not he was speaking to Peter, he was speaking to Satan. आणि जेव्हा मग तो बोलत होता येशू ख्रिस्त, तेव्हा तो पेत्रा बरोबर नाही तर त्या सैतानाला सांगत होता. Because Jesus knew it is not Peter who is saying this. कारण येशू ख्रिस्ताला माहिती होतं की हा बोलत आहे तो पेत्र नाहीये, It is the सैतान devil आहे. who is trying to use Peter to speak against him. तो सैतान आहे जो पेत्राचा वापर करत आहे त्याच्या विरुद्ध. So don't be shocked when God's children come back with this kind of, you can say insulting words or reviling words or wrong attitude. आणि म्हणून धक्का तुम्हाला पोचू नये की जेव्हा देवाची लोक तुमच्या विरुद्ध काही अपमानित शब्द बोलतात किंवा कुठलं खोटं बोलतात, वाईट बोलतात तेव्हा. Don't be shocked. In fact, the Bible says, know that because you are blessed, they have come against you. आणि हे नक्की जाणून घ्या की तुम्ही आशीर्वादित आहात म्हणून ते तुमच्या विरुद्ध बोलत आहेत. And it's not they, but the devil knows who are really blessed. आणि ते नाही तर त्या सैतानाला माहिती आहे की खरं कोण आशीर्वादित आहे. See, in the spiritual realm, the devil knows who are God's children and who are really blessed. आणि त्या आत्मिक जगामध्ये आत्मिकमध्ये माहिती आहे सैतानाला की खरी लोक कोणती आहेत आणि कोण आशीर्वादित खरंच So आहे. your true enemy is not the ones who came against you. आणि मग तुमचा खरा शत्रू हा नाहीये जो तुमच्या विरुद्ध आलाय. The true enemy is not your own people or your friends or your work people or your church. आणि म्हणून खरा शत्रू तुमचे कुटुंबातली लोक किंवा तुमचे मित्रमैत्रिणी, तुमच्या कामातली लोक ती नाहीयेत. Look at the one who has influenced
influence them to do that. पण त्याच्याकडे पहा जो त्या लोकांना प्रभावित करत आहे तुमच्या विरुद्ध. Know who is your real enemy. आणि तुमचा खरा शत्रू कोण आहे हे जाणून घ्या. Your real enemy is a spiritual being, entity who has influenced them to come against you. खरा शत्रू कोण आहे तर तो आत्मिक, तो सैतान आहे, तो त्या लोकांना प्रभावित करत आहे तो. They come under the influence of Satan. ते त्या सैतानाच्या प्रभावाखाली येतात. The devil takes care of their mind, आणि जो सैतान आहे त्यांच्या मनाचा ताबा घेतो, feeds them with his words, आणि त्याच्या शब्दांनी त्यांना भरतो, give them wrong information, चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, instigates their mind, आणि त्यांच्या मनाला तो उत्तेजित करतो, and shows them who their real enemy is. आणि त्यांना दाखवतो की त्यांचा खरा शत्रू कोण आहे. And they think you are the real enemy. आणि त्यांना मग असं वाटतं त्या सैतानाच्या प्रभावाखाली की तुम्हीच त्याचे खरे शत्रू आहात. But that's not the case. You need to know what the Bible says. पण तसं खरं नाहीये. तुम्हाला वचनातून कळलं पाहिजे, समजून घ्या. The true enemy is the one who has influenced them. आणि खरा शत्रू तो आहे जो त्यांना प्रभावित करत आहे. Who is the devil? आणि कोण आहे तो? तो आहे सैतान. And these people are just instruments in the hands of Satan. आणि ते तर त्या सैतानाच्या हातातलं खेळणं होऊन बसतात. And they come against you. आणि ते तुमच्या विरुद्ध येतात. And you look at them as your enemy. आणि मग तुम्ही ते तुमच्याकडे तुमचे शत्रू म्हणून They पाहता. are not your enemy. ते तुमचे शत्रू नाही. A mature believer एक जो प्रौढ विश्वासू आहे will not see any man as their enemy. ते कुठल्याही मनुष्याला त्यांचा शत्रू असं पाहणार नाही. Not even the worldly people. जगातल्या लोकांकडे सुद्धा ते पाहणार नाही शत्रू म्हणून. None of the people in the world are your enemy. जगातले कुठलेही लोक तुमचे शत्रू नाहीत. They are influenced. ते प्रभावित केलेले आहेत. They are instigated. त्यांना उत्तेजित केलेलं They are आहे. driven by Satan. आणि ते सैतानाद्वारे चालवलेली गेलेली लोक आहेत. So know what is happening behind the scene. आणि म्हणून पडद्यामागे काय चाललं आहे ते जाणून घ्या. You are a spiritual person. तुम्ही आत्मिक मनुष्य आहात. You need to think spiritually. तुम्ही आत्मिक विचार केला पाहिजे. You need to start seeing what your natural eyes don't see. आणि जे तुमचे नैसर्गिक डोळे पाहत नाहीत ते तुम्ही पाहायला सुरुवात केलं पाहिजे आत्मिकरित्या. The enemy is not before your natural eyes. आणि तुमचा शत्रू तुमच्या नैसर्गिक डोळ्यांपुढे नाहीये. You need to have the spiritual sight to see who the real enemy is. आणि म्हणून तुम्हाला आत्मिक दृष्टी पाहिजे खरा शत्रू ओळखण्यासाठी. And the devil knows who are God's children who are blessed. आणि सैतानाला माहिती की कोण खरं देवाची लेकरू आहे आणि कोण खरा आशीर्वादित आहे. The reason why he comes against you. आणि का तो तुमच्या विरुद्ध येतो? He wants to pull you out of your blessedness. कारण त्याला तुम्हाला त्या आशीर्वादातून बाहेर He काढायचं wants to आहे. pull you out of your peace. तुमची जी शांती तुमच्या मध्ये आहे त्याच्यातून त्याला तुम्हाला बाहेर He wants काढायचं to pull you out of your godliness. आणि तुमचा जो दैवीपणा आहे त्याच्यातून त्याला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. And he knows that because you are blessed, you are in Christ, he cannot touch you. आणि त्याला माहिती आहे की तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि त्यामुळे तो सैतान तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. And that's why he will use such instruments आणि म्हणून तो अशा खेळण्यांचा, अशा लोकांचा वापर करतो to pull you slowly out of that place तुम्हाला त्या जागेतनं हळूहळू बाहेर and खेचायला come to his ground. आणि त्याच्या ज्या भाग आहे, त्याची जी जमीन आहे, ग्राउंड आहे, त्याच्यावर तो घेऊन येतो. Reviling is his ground. आणि अपमान करणं ही त्याची भाग आहे. Speaking evil against God's people or anyone is Satan's ground. आणि कोणाविरुद्ध बोलणं हे सैतानाचा भाग आहे. Oh, you cannot go on that ground. तुम्ही त्या जागेवर जाऊ शकत नाही. You can remain in your victory when you're on God's ground. आमेन. आणि तुम्ही जेव्हा देवाच्या भूमीवर राहता तेव्हाच तुम्ही विजयशाली असता. Praise God. So when you leave your ground and try to enter Satan's ground, आणि मग जेव्हा तुम्ही तुमची भूमी, देवाची भूमी सोडता आणि सैतानाच्या भूमीवर जाता, know that you also will start doing what those people did to you. आणि मग तेव्हा ती लोकांनी तुमच्या विरुद्ध जे केलं तेच तुम्ही करायला सुरुवात करता. If they hurled insults, जर त्यांनी तुमचा अपमान केला, when you double hurl insults upon them, आणि मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांचा डबल अपमान करा, know that you're not on God's ground.
then you're not on God's ground. मग जाणून घ्या की तुम्ही त्या देवाच्या भूमीवर नाही. You left your ground, तुम्ही ती भूमी सोडलेली आहे, God's ground. देवाची भूमी. You entered into Satan's ground. तुम्ही त्या सैतानाच्या भूमीवर प्रवेश केलेला And आहे you're out of God's blessing. आणि तुम्ही त्या देवाच्या आशीर्वादांपासून बाहेर आलेले आहात. The matter of insult is not important. आणि तो अपमान काय महत्वाचा नाहीये. We may take insult as a big thing that happened against me. आपण तो अपमान असा काहीतरी खूप मोठं माझ्या विरुद्ध झालंय असं घेतो. God is not worried, and you should not be worried about the insult. आणि तुम्ही काही त्या अपमानाविषयी चिंता करत बसण्याची कारण नाहीये. Because God treats you as mature. कारण देव तुमच्याकडे एक प्रौढ विश्वासू असं पाहत आहे. God says, my mature sons. See, when God talks about children and God talks about sons in the Bible. आणि देव काही ठिकाणी माझी लेकरं मुलं असं म्हणतो आणि काही ठिकाणी माझे पुत्र कन्या असं म्हणतो. These are two different things. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. We are mature sons and daughters of God. आपण देवाचे मुलं आणि कन्या आहोत. Mature. प्रौढ. Not little children. आपण लहान लेकरं नाहीत त्याची. Sometimes God calls, in the Bible, he says, my little children. आणि कधी कधी देव पवित्र शास्त्रात माझी लहान लेकरं असं म्हणतो. Somewhere in the Bible it says, my son and daughter. आणि काही ठिकाणी तो म्हणतो माझी मुलं आणि माझी कन्या. In this matter, God is treating us as sons and daughters. आणि ह्या भागामध्ये या विषयामध्ये देव आपल्याला त्याची मुलं किंवा त्याची कन्या असं म्हणतो संबोधतो. Why? Because he knows that sons and daughters only will be able to handle the situation. कारण त्याला माहिती आहे की ही अशी जी परिस्थिती आहे ती फक्त माझी मुलं जी आहेत माझे कन्या जे आहेत त्याच हाताळू शकतात. Children will go against. आणि जी लेकरं आहेत ती त्याच्या विरुद्ध जातील. Look at small children. लहान लेकरांकडे पहा. When one small child or any child beats another child, जेव्हा एक लहान लेकरू दोघांमध्ये भांडणं चाललेली आहेत, जेव्हा एक त्या दुसऱ्याला मारतो, it's the small child will again hit back. तेव्हा ते लहान लेकरू दुसरं ते पण त्याला उलट मारेल. Again this child will hit back. आणि ते परत पहिलं त्याला And it मारेल. keeps going on. आणि अशी भांडणं चालू असतात, Why? मारामारी चालू Because they राहते. are children. कारण ती लहान आहेत. Lack of understanding. त्यांच्यामध्ये ती समजबुद्धी अजून They don't नाहीये. have that maturity. त्यांच्यामध्ये ते प्रौढत्व नाहीये How to stop it? की हे भांडणं कशी थांबवायची, मारामारी कशी थांबवायची. They need someone to intervene there. तिथे कोणातरी तिथे मध्ये पडलं पाहिजे But थांबवण्यासाठी. not so with God's children. पण With God's देवाच्या sons and daughters. जी देवाची मुलं आहेत कन्या आहेत त्यांच्या बरोबर असं नाही. God is not expecting them to hit back or revile back. आणि देव त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करत नाही की त्यांनी उलट उत्तर त्यांना द्यावं किंवा उलट त्यांचा अपमान करावा. So the Bible says you are blessed when these things happen against you. आणि म्हणून इथं देव म्हणतो जर अशा गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत असतील तर तुम्ही धन्य आहात. I'll tell you something which will bless you. आणि मी काहीतरी तुम्हाला सांगतो ज्याने तुम्ही खरंच आशीर्वादित होता. When Jesus went through all these things, आणि जेव्हा येशू ख्रिस्त या सर्व गोष्टीतून जात होता गेला, for us Jesus is the model. आणि आपल्यासाठी येशू ख्रिस्त एक उदाहरण आहे. He is the best model. आणि तो आपल्यासाठी एक उत्तम असं उदाहरण आहे. And we need to copy what Jesus did. आणि आपण जे येशू ख्रिस्ताने केलं त्याचीच नक्कल केली पाहिजे. The best thing in the situation. आणि या परिस्थितीमध्ये सर्वात उत्तम त्याने काय केलं? The Lord told me one very powerful thing. आणि देवाने एक खूप सामर्थ्यशाली मला गोष्ट सांगितली. The first thing God says, सर्वात पहिली गोष्ट काय? if these things happen against you, जर या अशा गोष्टी तुझ्या विरुद्ध घडत आहेत and they are continuously happening, आणि ह्या सतत घडत असतील, know one thing, you're a blessed person. आमेन. तुम्ही एक जाणून घ्या की तुम्ही आशीर्वादित आहात. Know that the devil wants your blessings to be lost. आणि हे जाणून घ्या की सैतानाला हवंय की तुमचे आशीर्वाद तुम्ही गमवावेत. Secondly, the Lord says, आणि दुसरी गोष्ट देव म्हणताना the best thing to handle is use the power of remaining silent. आणि शांत राहण्याचं जे शस्त्र आहे त्याचा वापर करा. शांत राहा. Do you know तुम्हाला माहिती आहे that का silence की जे शांत राहणं of जे a आहे mature child of God प्रौढ देवाच्या लेकराने in this situation या परिस्थितीमध्ये will always keep that the people of God in victory.
तेव्हा जेव्हा देवाची लेकरं अशा परिस्थितीमध्ये शांत राहतात तेव्हा ते त्या विजयाला गवसणी घालतात किंवा ते विजयी ठरतात. The devil hates God's children when they are silent. आणि सैतान जेव्हा देवाची मुलं लेकरं जी आहेत ती शांत राहतात त्याचा द्वेष करतात. In this condition specifically, खरं तर या ज्या भागामध्ये जेव्हा देवाची लेकरं शांत राहतात सैतान खूप द्वेष करतो त्यांचा. his attempt is to instigate and make you angry. त्याचं काय असतं की तो तुम्हाला उत्तेजित करून राग आणण्याचा तो प्रयत्न करत असतो. And when God's children are silent, पण जेव्हा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवाचं लेकरू शांत राहतो the devil is like a paralyzed person. तेव्हा सैतान एक पॅरालाइज पक्षघात झाल्यासारखा होतो. He cannot do anything. तो काहीही करू शकत नाही. Jesus used this technique येशू ख्रिस्ताने ह्याचा वापर केला या टेक्निकचा. on the cross. त्या क्रूसावरती They were hurling insults upon insults when Jesus was on the cross. आणि येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर होता ती सर्व लोक त्याचा खूप अपमान करत होते. Mocking him. त्याची नक्कल करत होते, त्याची चेष्टा करत होते, Spitting upon him. त्याच्यावर थुंकत होते. But the best strategy Jesus used was to remain silent. पण येशू ख्रिस्ताने कुठला मार्ग पत्करला? शांत राहण्याचा. He spoke not a word, the Bible says. तो त्याने एकही शब्द उच्चारला नाही, काहीही तो बोलला नाही. He did not even defend himself, though he was right. आणि जरी तो योग्य होता, बरोबर होता, पण त्याने स्वतःचा बचाव केला नाही, स्वतः विरुद्ध लोकांना तो बोलला नाही काही. In the entire scene, त्या पूर्ण वेळेमध्ये क्रूसावरच्या Jesus was the only person who was right. तो येशू ख्रिस्त हा एकटा मनुष्य होता जो योग्य होता, And बरोबर he was होता. the only person who was fully mocked and reviled. आणि तो एकटाच होता जिथं त्याचा अपमान, त्या व्यक्ती एकच होता ज्याचा अपमान होत होता, त्याच्या विरुद्ध लोक वाईट बोलत होते. So only the people who are on the right path of God, आणि म्हणून जी लोक खरंच देवाच्या योग्य मार्गात असतात only they will go through these things. तीच लोक या अशा परिस्थितीतून जाते. But Jesus says, the Lord says, पण येशू ख्रिस्त काय म्हणाला? my best strategy for you is माझी सर्वात उत्तम मार्ग तुमच्यासाठी काय आहे? speak not a word. एकही शब्द बोलू नका. Just remain silent. तुम्ही शांत राहा. Let people say anything. लोक काहीही बोलू दे. Let them insult you. तुमचा अपमान ते करू दे. You don't need to justify. तुम्ही त्याला कुठलाही प्रतिसाद देऊ नका. Don't need to justify. त्याचा न्याय निवाडा करू नका. Don't even defend yourself. स्वतःचा बचाव सुद्धा करू नका. That how I am right. की मी कशी बरोबर आहे. I'll tell you one thing. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. Jesus was very close to the resurrection and glory. आणि येशू ख्रिस्त त्यावेळेस खूप जवळ होता त्या पुनरुत्थानाच्या आणि गौरवाच्या. He was on the cross, तो क्रूसावर होता, about to die, मरणार होता, about to be resurrected, आणि तो त्याचं पुनरुत्थान होणारच होतो, about to enter into his glory. आणि तो त्या गौरवामध्ये प्रवेश करणारच होता. And these things were happening just before he entering into the glory. आणि ह्या सर्व गोष्टी कधी घडत होता? जेव्हा तो त्या गौरवात प्रवेश करणारच होता त्या अगोदर. Remember, when these things happen against you, आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा या गोष्टी तुमच्या बरोबर घडत आहेत, the glory is very close. आमेन, मग गौरव अगदीच जवळ आहे. The glory behind this is very close to you. आमेन. आणि याच्या मागचा जो गौरव आहे तो नक्कीच तुमच्या अगदी जवळ आहे. Because the Lord knows. कारण देवाला माहिती आहे. He will allow only those people to go through these things. आणि तो ज्या लोकांना, ठराविक लोकांनाच या परिस्थितीतून घालवतो, who are really prepared. अशी लोक जी खरीच तयार आहेत. Because he knows कारण त्याला माहिती आहे that the glory for these people is very close. आमेन. कारण की गौरव या लोकांसाठी अगदी जवळ आले आहे. Remember, लक्षात the घ्या, Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when they speak all manner of against you, जेव्हा ते सर्व तुमच्या विरुद्ध बोलत असतात, you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. And the Lord says, be absolutely joyful. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खरं आनंदी राहा. You know why? का माहितीये? Why is the Lord saying be joyful in this condition?
का देव असं म्हणतो की तुम्ही या परिस्थितीमध्ये आनंदी राहा? Because the devil's power or the devil's weapons are weakened. कारण अशामुळे सैतानाचे जे हत्यारं आहेत ते सामर्थ्यहीन होतात. The joyfulness of a child of God, आणि देवाच्या लेकरांचा जो आनंद आहे, when these things come against them, जेव्हा या सर्व गोष्टी त्यांच्या विरुद्ध येत असतात, people speak against them, जेव्हा लोक त्यांच्या विरुद्ध बोलतायत, all kind of false accusations come. सर्व खोटे आरोप त्यांच्यावर लावतायत, When you are joyful, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही आनंदी राहता you are enjoying in the Lord, आणि तुम्ही देवामध्ये आनंद घेत and आहात, you're silent about those things to other people, आणि जे काही लोक बोलत आहेत त्याच्या विरुद्ध तुम्ही एकही शब्द उच्चारत नाही, you're weakening the weapons of Satan. तेव्हा तुम्ही सैतानाची जी हत्यारं आहेत ती सामर्थ्यहीन करत असता. You're pulling these weapons down. तुम्ही ते जे हत्यारे आहेत ते खाली ओढत असता. It may take time, याला वेळ लागेल, but it will surely happen. पण हे नक्की घडेल. It happened with Jesus. येशू ख्रिस्ताबरोबर हे सर्व घडलं. Just before entering the glory, आणि गौरवात प्रवेश करायच्या अगोदर he went through the highest level of mockery. तो सर्व चेष्टा मस्करी सर्व अपमानातून गेला. The highest level. सर्व उच्च स्तराचं ते सर्व जे काही अपमान होता त्याच्यातून येशू ख्रिस्त गेला. When he was ministering, जेव्हा तो सेवा करत होता, though people were speaking against him, जरी लोक त्याच्या विरुद्ध तेव्हा बोलत होती, but this where he was on the cross, पण जेव्हा तो क्रुसावर होता when त्यावेळेस, he was caught by Judas, जेव्हा त्या यहुद्याने त्याला इस्कोतने त्याला पकडून दिलं, from that time the level of mockery and insults and all kind of manners of accusation was the highest in the life of Jesus. ज्या क्षणी यहुदा इस्कोतने त्याला पकडून दिलं त्यापासून क्रुसावर जाण्यापर्यंत त्याचा जो अपमान होता, त्याचे बद्दलचे जे आरोप होते, खोटे आरोप, ते सर्व उच्च स्तराचं होतं. And because he was about to enter, कारण तो त्या गौरवात प्रवेश करणार होता. about to enter into the glory. त्या गौरवात तो प्रवेश करणार होता. Remember, before glory comes suffering. आणि हे लक्षात घ्या, गौरवाच्या अगोदर त्रास येतो. Before glory, these things will happen. आणि या गोष्टी घडणारच गौरवाच्या मध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर. We sometimes, if God leads, we will talk about the levels of glory in the spiritual realm. आणि कधी देवाने चालवलं तर आपण ते गौरवाचे स्तर पाहणार आहोत. You're already into the glory of God. तुम्ही अगोदरच देवाच्या गौरवात आहात. But when these things happen, पण जेव्हा हे सर्व गोष्टी घडत असतात, God promotes you to the higher level of glory. तेव्हा देव तुम्हाला त्याच्या वरच्या स्तरावर घेऊन जातो गौरवाच्या. He takes you to the higher level of spiritual authority. आणि जे आत्मिक जे अधिकार आहेत त्याच्या उच्च स्तरावर तो घेऊन जात असतो. Praise God. हालेलुया. We may think it's why people insult, why people talk, why people are doing all these things, but look from the spiritual angle. आणि आपण असा विचार करतो की का लोक माझ्या विरुद्ध बोलत आहेत, का खोटे आरोप माझ्यावर लावत आहेत, का अपमान करत आहेत, पण त्याच्या मागचं जे आत्मिक भाग आहे तो लक्षात घ्या. A natural man will deal naturally. जो नैसर्गिक मनुष्य आहे तो नैसर्गिक मार्गाने त्याच्याबरोबर डील करेल. But a spiritual man, पण जो आत्मिक मनुष्य आहे, a godly man, एक दैवी माणूस, a man who knows the word of God, आणि असा मनुष्य ज्याला देवाचं वचन माहिती आहे, he will deal in a spiritual way. तो वेगळ्या प्रकारे ती परिस्थिती हाताळेल. He will deal it from the Bible. तो पवित्र शास्त्राच्या द्वारे, वचनाद्वारे ती परिस्थिती हाताळेल. He will deal through the word. तो देवाच्या वचनाद्वारे ती परिस्थिती हाताळेल. Now, how to deal what to do when the situations come? आणि अशी परिस्थिती येते तेव्हा काय करायचं मग? The Bible says in 1 Peter 3:9. 1 पेत्र 3:9. Now, very, very important. 1 John 3:9. 1 योहान 3:9. Sorry, 1 Peter 3:9. 1 Peter 3:9. 1 पेत्र 1 Peter 3:9. 1 पेत्र 3:9. Now it says, don't render evil for evil, but contrariwise blessing. Know that you are called unto, that you should inherit a blessing.
तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या, कारण यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, म्हणजे तुम्हास आशीर्वादित वतन मिळावे. You hear an evil word against you, जर तुम्ही कुठलाही वाईट शब्द ऐकला तुमच्या विरुद्ध, directly or indirectly, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, what you need to do is, तुम्ही काय केलं पाहिजे you अशा don't need वेळेस? to go back to that person मग तुम्ही त्या व्यक्तीकडे पुन्हा जाऊ नका and tell them how right you are. आणि तुम्ही कसे बरोबर आहात ते सांगू नका त्याला. The Bible says पण पवित्र शास्त्र you आपल्याला can सांगतं, nullify the power of that evil word तुम्ही जे वाईटाचा जो शब्द आहे त्याचा जो प्रभाव आहे तो कसा रद्द करू शकता. by speaking a word of blessing for that person. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल आशीर्वादाचे शब्द बोलून ते वाईटाच्या शब्दाचा प्रभाव तुमच्या जीवनावर रद्द करू शकता. You can cancel it. तुम्ही ते रद्द करू शकता. It will not work against you. ते तुमच्या विरुद्ध मग कार्यच करणार It will नाही. never come into effect. ते त्याचा प्रभाव त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर येणार नाही. It will not spread its influence. त्याचा प्रभाव तो तुमच्या जीवनावर पाडू शकणार नाही तो शब्द. When you speak a word of blessing in your closet, आणि जेव्हा तुम्ही तो आशीर्वादाचा शब्द तुमच्या जवळ तेव्हा बंद खोलीत बोलता or in your own spirit, किंवा तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही बोलता, when you tell the Lord, जेव्हा तुम्ही देवाला सांगता, Lord, I heard this, मी हे ऐकलंय but परमेश्वर, I bless पण मी त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो, that person. त्या व्यक्तीला I pray, Lord, forgive that person. परमेश्वर त्या व्यक्तीला क्षमा कर I don't let any grudge come in my heart. आणि त्याच्या विरुद्ध माझ्या मनामध्ये मी काही गोष्टी आणत नाही वाईट. It's a word of blessing. हे आशीर्वादाचे शब्द आहेत. Lord, set them free आणि त्या व्यक्तीला तू मोकळं कर from that influence. त्या प्रभावातून. It's a word of blessing. हे आशीर्वादाचे शब्द आहे. Your prayer is a word of blessing. तुमची प्रार्थना आहे त्याच्यासाठी आशीर्वादाचा शब्द आहे. That's why the Lord says, don't render evil for evil. आणि म्हणून इथं परमेश्वर सांगतो निंदेबद्दल निंद बोलू नको, वाईटाबद्दल वाईट बोलू नको. Because that's the world's way. कारण ते मार्ग जगाचा मार्ग आहे. The world goes evil for evil. आणि जग वाईटाची फेड वाईटाने करतो. You see a neighbor fighting. आणि जर तुम्ही पाहता की शेजारी भांडतायत, Another neighbor will come back fighting double times. पण दुसरा तो येईल तो त्याच्यापेक्षा डबल भांडणार आहे. Evil for evil. वाईटाबद्दल वाईट. The Bible says in the Old Testament, an eye for an eye, आणि जुन्या करारात असं लिहिलं होतं डोळ्याबद्दल डोळा, tooth for a tooth. दाताबद्दल. That is not Jesus' way. आणि हा येशू ख्रिस्ताचा मार्ग नाही. That's not the way of God. देवाचा हा मार्ग The नाही. Bible says, render blessing for someone who spoke evil. उलट इथं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जर कोणी तुझ्या विरुद्ध वाईट बोलत असेल त्याच्यासाठी आशीर्वादाचे शब्द बोल. You know, this is your calling. हे तुमचं पाचारण आहे. This is for what you and I are called for. आणि या गोष्टीसाठी तुमचं आणि माझं पाचारण झालेलं आहे. That's what the verse says. आणि हेच त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. Knowing that you are called thereunto. आणि म्हणून तुमचं पाचारण झालेलं आहे हे जाणून घ्या. For this you are called. या गोष्टींसाठी तुमचं पाचारण झालेलं आहे. So that you should inherit a blessing. जेणेकरून तुम्ही आशीर्वादाचे वतन मिळवावे. That means God adds something every time you use a word of blessing for someone who spoke evil. आणि याचाच अर्थ जेव्हा तुम्ही तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्यासाठी आशीर्वादाचे शब्द बोलता तेव्हा देव काही ना काहीतरी तुमच्या जीवनात आशीर्वादाची भर घालतो. He adds lot of things to you. अनेक गोष्टींची तो तुमच्या जीवनात भर घालतो. You may not realize it then, तुम्हाला त्यावेळेस ते समजणार but नाही. He adds many blessings to your life. पण तो अनेक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये भर घालतो. But we may आशीर्वादाचे. miss the blessing पण आपण हे आशीर्वाद गमावू when we चुकवू, go by the world's way. जेव्हा आपण जगाच्या मार्गाने जाऊ तेव्हा. When we go evil for evil. जेव्हा आपण वाईटाबद्दल वाईट करू. That's not God's way. You'll lose that blessing. देवाचे हे मार्ग नाही तेव्हा तुम्ही आशीर्वाद गमावता. And you must inherit that blessing that God kept behind that. आणि तुम्ही देवाने त्याच्या मागे जे आशीर्वाद ठेवले ते नक्कीच घेतले पाहिजे. Praise God. And when you don't use a word of evil, आणि जेव्हा तुम्ही वाईट शब्द वापरत नाही, the next verse says, पुढे तिथे लिहिलेलं आहे, it says in verse number 10, for he that will love life and see good days, let him refrain his tongue.
कारण जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ If you refrain from speaking evil for evil, आणि जेव्हा तुम्ही वाईटाबद्दल वाईट बोलण्यापासून स्वतःची जीभ आवरता, you're going to see good days. आमेन, तुम्ही चांगले दिवस पाहताल, You're going to enjoy good life. तुम्ही उत्तम जीवनाचा आनंद You're घेता, going to see health. तुम्ही आरोग्याचा आनंद You घेता, will see prosperity. तुम्ही समृद्धीचा आनंद You will घेता not see your blessings being blocked. आणि तुम्ही पाहणार की तुमचे आशीर्वाद कधीच ब्लॉक होणार You will नाही. never miss your inheritance. तुम्ही तुमचं वतन कधीच गमावणार Now, नाही. there is a powerful principle here in the Bible. आणि एक खूप सामर्थ्यशाली तत्व इथं पवित्र शास्त्रात सांगितले. It may look a normal thing for us. आणि आपल्यासाठी सर्वसामान्य ती गोष्ट वाटत असेल Why should I do this? की मी हे का करावं, Why do I need to bless someone? की का मी कोणाला आशीर्वादित करावं, Because you are inheriting your blessings. कारण तुम्ही तुमच्या आशीर्वादांचं वतन मिळवत And you're आहात not letting any blockages come from you enjoying those blessings. आणि त्या आशीर्वादांचा उपभोग घेण्यामध्ये तुम्ही कुठलाही अडथळा आणत नाही. If God's children are not enjoying life, आणि जर देवाची लेकरं जीवनाचा आनंद घेत if नाहीत, God's children are not seeing good days, आणि जर देवाचे लेकरं चांगले दिवस पाहत नाहीये, if God's children are not enjoying good health, आणि जर देवाची लेकरं उत्तम आरोग्याचा अनुभव घेत then they नाहीये, don't need to look to heaven. मग त्यांना स्वर्गाकडे बघायची गरज नाहीये. Because the problem is not in heaven. कारण स्वर्गामध्ये काही समस्या नाहीये, Problem is not with God. देवाबरोबर सुद्धा काही समस्या नाहीये. The problem is how we dealt with these kind of situations. खरा तर प्रश्न इथं आहे की आपण ही जी परिस्थिती आहे ती कशी हाताळतो त्याच्यामध्ये समस्या Because आहे. this condition is not uncommon. कारण की ही जी परिस्थिती आहे ती काही सर्वसामान्य नाहीये, It is common to everyone. ती सर्वांच्या बरोबर घडत असतं. Believers or unbelievers. बिलीवर असो, विश्वासू किंवा अविश्वासू, The world सगळ्यांबरोबर हे goes घडत with असतं. evil for evil. जग जातं वाईटाबद्दल वाईट, But God's children must not go that way. पण देवाच्या लेकरांनी त्या मार्गाने जाऊ नये. It cannot go evil for evil. त्यांनी वाईटाबद्दल वाईट असं करू नये. It must be blessing for a curse. आणि त्यांनी शापाबद्दल आशीर्वादच बोलावा. People speak curse. जर लोक शाप बोलतात, If they are coming against you with a word of curse, आणि जर ते तुमच्या विरुद्ध शापाचे शब्द घेऊन येतात, it cannot work when you speak the word of blessing. आणि मग ते शाप तुमच्या जीवनात कार्य करणार नाही जेव्हा तुम्ही आशीर्वादाचे शब्द बोलताल You त्याच्या can विरुद्ध. cancel all these words of curses and negative things. आणि हे सर्व नकारात्मक शब्द, श्रापाचे शब्द तुम्ही रद्द करू शकता. There is power in the words, आणि तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, power of life जीवनाचं सामर्थ्य and power of death. आणि मरणाचं सुद्धा. We choose. तुम्ही निवड करा. When the world comes with the power of death, जेव्हा जग घेऊन येतं मरणाचे शब्द, we use the power of life. मग आपण जीवनाच्या शब्दांचा, सामर्थ्याचा उपयोग केला पाहिजे. Praise God. हालेलुया. Don't leave your ground. तुमची भूमी सोडू नका. The ground that you are on ज्या भूमीवर तुम्ही उभे आहात was the same ground that Jesus was on. तीच भूमी होती जिथे येशू ख्रिस्त उभा होता. You are on Christ's ground. तुम्ही त्या ख्रिस्ताच्या भूमीवर उभी आहात, And this ground will never be defeated. आणि ती भूमी कधीच हरणारी नाही. But the devil is very cunning. पण जो सैतान आहे तो खूप कपटी आहे. He wants to pull you out. त्याला हवाय तो तुम्हाला त्या भूमीतून बाहेर काढतो. Once he is able to pull you out, आणि जेव्हा तुम्हाला तो बाहेर त्या भूमीतून काढतो, he will rob and block all the good things that God gave you. आणि ज्या सर्व चांगल्या गोष्टी आशीर्वाद देवाने दिल्या त्या सर्व तो Rob your health. चोरतो. तुमचं आरोग्य चोरतो, Rob your peace. तुमची शांती चोरतो. God's children, देवाची लेकरं many times, अनेकदा they are in a restless mind ते अस्वस्थ मानसिकतेत असतात, because they think कारण ते असा विचार करतात that those people who came against me, how did I not answer them back? की ती लोक जी माझ्या विरुद्ध आली मी त्यांच्या विरुद्ध कसे बोलले They नाही. find ways and time to answer them back. आणि ते नेहमी शोधत बसतात ते योग्य वेळ जेव्हा मी त्यांना परत प्रतिसाद देईल किंवा उत्तर देईल. And they say in their mind, let the right time come. आणि मनात म्हणत असतात हा हे येऊ दे, योग्य वेळ येऊ दे, I will show them. मी त्यांना दाखवून I देईल, will tell them who I am. मी दाखवून देईल की कोण आहे मी ते. But that's not God's way.
पण हा देवाचा मार्ग नाही. God says, be silent देव म्हणतो शांत राहा and don't revile evil for evil. आणि वाईटाबद्दल वाईट करू नका. Because when our soul कारण जेव्हा आपला जीव is not humble, नम्र नसेल you will always want to defend yourself. तेव्हा तुम्ही नेहमी स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न कराल, डिफेंड करायचा You will try प्रयत्न to कराल. justify स्वतःचा न्याय निवाडा करायचा till प्रयत्न the कराल. time you get that peace. जोपर्यंत तुम्हाला ती शांती मिळत नाही तोपर्यंत. But that's not the true peace God is saying. पण देव म्हणतो ती खरी शांती नाहीये. In verse number 11 or verse number verse number 11, it says, let him eschew evil and do good, let him seek peace. त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे. God's children in every situation must seek peace. आणि म्हणून देवाच्या प्रत्येक मुलामुलींनी शांतीचा शोध करावा. We must be called peacemakers. आपल्याला शांतीचे दूत असं बोलावे. Praise God. Hallelujah. God sees his children, his sons, daughters as peacemakers. आणि देव त्याच्या मुलांकडे, त्यांच्या कन्यांकडे शांतीचे दूत असे पाहतो, शांती निर्माण करणारे असे. Praise God. We are not the ones who create fights and turmoil. आपण अशी लोक नाहीये की जे भांडणं उत्पन्न करतात. We are peacemakers. आपण शांती निर्माण करणारे In आहोत. every condition, प्रत्येक कंडिशन मध्ये, God परिस्थितीमध्ये. says, seek peace. देव म्हणतो शांती शोधा. Don't let peace be lost, आणि शांती तुम्ही गमावू नका. because that's a powerful weapon against Satan. कारण शांती हे सर्वात उत्तम शस्त्र आहे सैतानाविरुद्ध. A man, a person of peace आणि जो मनुष्य शांतीमध्ये असतो can destroy big plans of Satan. तो सैतानाचे मोठे मोठे ज्या योजना आहेत त्याच्या विरुद्धच्या त्याचा नष्ट करू शकतो. I'm telling you, मी तुम्हाला this is सांगतो, truth. हे सत्य आहे. The peace that is inside you, जे शांती तुमच्या आतमध्ये आहे, if you hold on and seek that peace, आणि जर तुम्ही त्या शांतीला धरून राहिला, तिचा शोध केला, you will destroy big plans of Satan against your life. मग तुम्ही तुमच्या विरुद्धचे सैतानाचे मोठे मोठे योजना ज्या आहेत त्या नष्ट करू He will शकता. never be able to succeed. तो कधीच त्याच्यात यशस्वी होणार नाही. But when we go world way, पण जर आपण जगाच्या मार्गाने गेलो, tit for tat, जशाच तसं, eye for eye, डोळ्याच डोळा, curse for curse, शापास शाप, then we have lost that peace. मग त्या अशा वेळेस आपण आपली शांती गमावू. That's why you see, I've seen many people आणि म्हणून अनेकदा मी not पाहिलंय being in peace because some things they never adjusted in their soul. कारण अनेक लोक शांतीमध्ये नसतात, कारण त्यांच्या जीवामध्ये त्यांनी कधीच कशाची ऍडजस्टमेंट They केली don't like to adjust. त्यांना ऍडजस्ट करायला आवडत नाही. They are restless. ते अस्वस्थ असतात. But we are seeking peace. पण आपण शांती निर्माण करणार, Praise God. शांतीचा शोध The करणार. children of God, the sons and daughters of God who are mature, they are peacemakers. आणि जे देवाची लेकरं प्रौढ आहेत ते नेहमी शांती उत्पन्न करणारे आहेत. There are many things that I want to add, but it's almost time up, so we can close here. आपण इथे संपूया. But I hope you understood. मी आशा करतो तुम्हाला Don't समजलं. be surprised when things start increasing like these against you. आणि धक्का तुम्हाला बसून देऊ नका जेव्हा अशा गोष्टी तुमच्या विरुद्ध घडायला लागतात. How जास्त come my family did this? माझ्या कुटुंबाने हे माझ्या विरुद्ध असं कसं केलं, Or my church? किंवा माझ्या मंडळीने, Or my own friends? किंवा माझ्या मित्रमैत्रिणी. Oh, that's not important. ते महत्वाचं नाही. If this happens, जर असं घडलं, what God is interested is what my children do in this situation. देवाचा जास्त कशात भाग आहे की माझी लेकरं या वेळेत काय करतात त्याच्यावर. The reason I'm telling you. आणि कारण मी तुम्हाला Verse number 12. It 12. says, for the eyes of the Lord are upon the righteous, कारण की देवाचे, परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात, and his ears are to their prayers. आणि त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. Now look at the scene. बघा आता The Lord is watching देव पाहत आहे वरून, from top.
वरून पाहत आहे तो the children of God facing these problems. की देवाची जी लेकरं आहेत ती ह्या परिस्थितीतून चाललेली आहेत. He sees the people who are speaking against God's children. आणि तो पाहत आहे देवाच्या लेकरांविरुद्ध लोक बोलत आहेत. He sees even God's children. आणि देवाच्या लेकरांकडे तो पाहत But आहे. he says, my eyes are upon my people. पण तो म्हणतो माझी जे डोळे आहेत माझ्या लोकांवर आहेत. What? For what? कशासाठी? What my children do in this condition. माझी लेकरं या परिस्थितीमध्ये काय करतात त्याकडे. Because on verse number 10 and 11 he said, don't go evil for evil. आणि इथं वरती आपण वाचलं की तो म्हणतो वाईटाविरुद्ध वाईट करू नको. And now he watches. आणि आता तो पाहत आहे What my children do. माझी लेकरं काय करतात. Whether they go with the world's way ते जगाच्या मार्गाने जातात or whether they go with God's way. का देवाच्या मार्गाने जातात. The moment they take God's way, ज्या क्षणी ते देवाचा मार्ग घेतात. the Lord says, whenever they open their mouth for prayer, my ears are to them. आणि ते म्हणतात की ज्या क्षणी ते प्रार्थनेसाठी शब्द बोलतात माझे कान त्याच्या प्रार्थनेकडे जातात. Many times the prayers or the answers to our prayers are hindered अनेकदा आपल्या प्रार्थनेचं उत्तर अडखळतं because of this reason. या कारणामुळे. But if you go the word way, पण जर तुम्ही जगाच्या मार्गाने जाता that God's ears are always to your prayers. जेव्हा तुम्ही वचनाच्या मार्गाने जाता तेव्हा देवाचे कान नेहमी तुमच्या प्रार्थनेकडे असतात. Your prayers will be answered swiftly and fastly, quickly. तुमचे प्रार्थनेचं उत्तर लगेच जलद गतीने तुम्हाला मिळेल. Praise God. हालेलुया. Did you understand? तुम्हाला हे समजलं का? This is what the Spirit of God put in my heart. हे देवाच्या आत्म्याने माझ्या हृदयात Many things are there I've written, but I could not complete all of them. अनेक गोष्टी आहेत पण मी पूर्ण करू शकतो. The Lord showed me a spiritual sight behind the scene. देवाने मला पडद्यामागची ती आत्मिक गोष्ट दाखवली. And when I saw that in the spirit, आणि जेव्हा मी ते आत्म्यामध्ये पाहिलं the natural thing that the devil does through people, आणि नैसर्गिक गोष्टी जो सैतान त्या लोकांच्या द्वारे करतो I felt it was so small. मला असं वाटलं की ते खूप छोटं आहे. It is nothing. काहीच नाही ते. People talking is nothing. लोक आपल्या विरुद्ध बोलतात हे काहीच नाहीये. People going against you, insulting you is nothing. लोक तुमच्या विरुद्ध जात आहेत, तुमचा अपमान करतात हे काहीच नाही. But क्षुल्लक गोष्ट the आहे. thing behind the scene is so powerful. पण त्याच्या मागचं जे दृश्य होतं ते खूप मोठं The होतं. blessing behind is so powerful. आणि त्याच्या मागे जे येणारे आशीर्वाद होते ते खूप मोठे होते. The महान glory होते. behind this was so great. गौरव त्याच्या मागचा जो होता तो खूप मोठा होता. Compared to that, these insults and mockery is nothing. आणि त्याच्या तुलनेने हे काहीच नाही. Praise God. हालेलुया. This thing, when the Lord put in my heart, आणि जेव्हा देवाने ही गोष्ट माझ्या हृदयात that Jesus was close to the glory. की येशू ख्रिस्त त्या गौरवाच्या अगदी जवळ होता. And when you are close to that glory, आणि जेव्हा तुम्ही त्या गौरवाच्या अगदी जवळ असता you will see people insulting and hurting you and mocking you and doing all wrong things against you. तेव्हा तुम्ही बघताल की लोक तुमच्या विरुद्ध बोलत आहेत, अपमान करत आहेत, वाईट बोलत Then आहेत. you can expect to enter the higher level of glory upon your मग life. तुम्ही अपेक्षा करा की तुम्ही गौरवाच्या एक उच्च स्तरावर चाललेले आहात, And जाणार that आहात. is what God called you for. आणि त्याच्यासाठीच देवाने तुम्हाला बोलवले. Praise God. हालेलुया. Hallelujah. Let's close our eyes, we'll pray. Dear Heavenly Father, we thank you. धन्यवाद करते हैं प्रभु आपको, आपके वचन के लिए प्रभु. Thank you for speaking to us. Thank you, Father, for the principles that you are teaching us. Thank you, Father, for the life that we live, the godly life that we live. It will be tested, tried, and these things will come against even a child of God. Father, we thank you. If you suffered Jesus, then even we will go through these things. But thank you, you taught us in the word. How do we face? How do we handle? How do we come in front of these situations? Father, we thank you for your word. Holy Spirit, thank you that you teach us the deep things of God. Father, I release and I pray, let these words be sealed in every heart. And I pray, Father, let their spirits soak these things in their lives to such an extent that they will never go the world way, Abba Father. Every person of us, every one of us, we need that grace, Abba Father, that we will never go evil for evil, but we will go evil
for good. Good things we will do when people come against us, speak against us, mock us, insult us. We will put good upon their life. We will, in our closet, in our personal life, we will only think good about them. Thank you, Father. Lord, I know the devil is not happy when he hears such messages, when he hears these kind of things. The devil will never, never like it, because these are the true, deeper things, deeper revelations of God. And I know, Father, when God's people hear this revelation, the power of Satan is defeated, it's been broken, and the devil takes his hand off their life. Thank you, Lord Jesus. We praise you and we give you glory. Father, I pray for all of those who have joined this evening. I cover all of them under your precious blood. आपके मौल्यवान रक्त के आवरण में, रक्त के लहू के कवर में उनको लेता हूं प्रभु यीशु के नाम से। जाने जाने जो भी चीज हुआ है, जो भी पाप हुआ है, इसको क्षमा कीजिए प्रभु, और आपके लहू से हम सबको धोकर शुद्ध कीजिए। लॉर्ड, आई प्रे in the name of Jesus. Father, I pray, release your grace upon them. Whoever is going through all these situations like this in their personal life or their family, they being right, things have been spoken wrong against them. I know, Father, that the next level glory is very close. Thank you, Father. You're going to put them to the higher level of spiritual things. You're going to put them into a higher level of glory. Thank you, Father. We give you praise because the Bible says every star will differ in its glory. And we are God's children. We are like stars. And every star will differ in its glory. Father, I pray in Jesus' name, I cancel every works of Satan against their life. The devil trying to harass them, pressurize them, any kind of evil things that he's trying to plan. Right now, I stop it in the name of Jesus. But I thank you, Father, by your grace, all of us, God's children, we will go through these things. And when we go through your way, God's way, we shall never be defeated. Father, I pray because of these things, if our heart, agar hamara hriday, hamara jaan, agar defiled hua hai Prabhu, if you have allowed grudge and evil and anger to come in our heart, Father, let it be removed in Jesus' name. If there is any bitterness, the root of bitterness, agar koi bhi kadwahat ka, koi bhi mool Prabhu, हमारे हृदय में अगर रह गया प्रभु उसको निकाल दो प्रभु यीशु के नाम से we remove it right now in Jesus name. Let our hearts be clear, Abba Father, in Jesus name. And I pray because of these things, any kind of attacks of sickness, disease, any evil, any pain, any kind of oppression of Satan that has come against your people, इसी समय प्रभु यीशु के नाम से उसको हम बांध कर तोड़ते प्रभु, कोई बीमारी आपके बच्चों को स्पर्श नहीं कर पाए यीशु के नाम से. Let every heart be free tonight. Every soul be set free in the name of Jesus. Thank you, Lord. I bless your people. आपके लोग प्रभु ये सारे आपके लोग मैं bless करता हूँ प्रभु यीशु के नाम से. I bless their health. I bless the jobs and income and I bless their families in Jesus' name. I bless even their children in the name of Jesus. यीशु के नाम से प्रभु, let them see good days in Jesus' name. Let them see good life in Jesus' name. Let them have a life that they will enjoy in Jesus' name. Good days are for your people, not for the world. Thank you, Father. Your children will live and see good days in Jesus' name. Thank you, Father. Hallelujah. We give you praise, glory, and honor. In the name of Jesus, we all agree and pray. Amen and amen. Father, I pray, let their minds become free.
in Jesus' name. Let their minds be free of any strongholds in Jesus' name. Thank you, Father.